नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ऑनलाईन न्यू एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप विषयाची आपण तयारी करत आहोत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। आज आपला विषय आहे इंग्रजी। इंग्रजी विषयामधील व्होकॅब्युलरी या घटकासाठी आज आपण पाहणार आहोत। इंग्रजी विषयासाठी एकूण 75 प्रश्नांपैकी 25 प्रश्न हे इंग्रजी विषयाचे असतात। या 25 प्रश्नांपैकी साधारण 6 प्रश्न हे व्होकॅब्युलरीशी संबंधित असतात। म्हणजेच आपल्याला शब्दांचं वाचन, शब्दांचं पाठांतर, शब्दांचं लेखन ह्याच्यावर खूप जोर द्यावा लागणार आहे। व्होकॅब्युलरी जेवढी समृद्ध असेल तुमची, तेवढंच तुमचं इंग्रजीचं ज्ञान हे समृद्ध असणार आहे। तितक्याच प्रमाणात आपल्याला हे प्रश्न देखील चांगल्या पद्धतीने सोडवता येणार आहेत। आज आपण व्होकॅब्युलरी या घटकापैकी साधारण त्याचे उपघटक 10 ते 15 उपघटक होतात, तर त्यातले आपल्याला आज 3 उपघटक बघायचे आहेत। पहिला उपघटक रिलेटेड वर्ड्स, दुसरा उपघटक आहे को रिलेटिंग वर्ड्स आणि तिसरा उपघटक आहे रायमिंग वर्ड्स। त्यातील बघा, व्होकॅब्युलरीशी असं म्हटलं जातं की इट गिव्स स्टुडंट अ चान्स टू अप्लाय व्होकॅब्युलरी फॉर्मली अँड इनफॉर्मली। द एम ऑफ दिस युनिट इज टू encourage enrichment of vocabulary. They will learn to deduce meaning from the text context. It will make the learning process interesting. यातीलच आपल्या रिलेटेड वर्डसाठी असं म्हणता येईल, स्टुडंट शूड राईट फॅमिलियर वर्ड्स विथ द गिवन क्लूज. स्टुडंट शूड नो द वर्ड्स फ्रॉम देअर टेक्स्टबुक फ्रॉम स्टँडर्ड 1 to 5th. Students should learn thoroughly the textbook. They should know maximum words related to their syllabus. म्हणजेच इयत्ता 5वीपर्यंत आपण इयत्ता 1पासून ते इयत्ता 5वीपर्यंतची सर्व अभ्यासक्रमातली इंग्रजी विषयातली पुस्तकं आपण चाळली पाहिजेत। परीक्षेला येणाऱ्या कुठल्याही शब्दावर एखादा प्रश्न आला असेल तर तो तुमच्या सिलेबसमध्ये तुमच्या 1पासून ते 5वीपर्यंतच्या पुस्तकातून तो शब्द येऊन गेलेला असणार आहे। त्यासाठी ही पुस्तकं जर तुम्ही व्यवस्थित चाळली, व्यवस्थित वाचली, प्रत्येक शब्दाचा उच्चार, लेखन, त्याचा अर्थ जर तुम्ही समजून घेतला, तर या घटकावर येणारे जे 6 प्रश्न आहेत ते तुम्हाला सहज सोडवता येतात। बघा, एकूण 25 प्रश्नांपैकी 6 प्रश्न या घटकावर अवलंबून आहेत। म्हणजे जवळपास 24 ते 25% वेटेज या घटकासाठी तुम्हाला दिलेलं आहे। म्हणजे हा घटक किती महत्त्वाचा आहे हे यातून आपल्याला प्रश्नांच्या संख्येवरून आपल्याला पाहायला मिळतं। 6 प्रश्न म्हणजे साधारण 12 ते 14 मार्क या घटकातून आपल्याला सहज मिळू शकतात। यासाठी हा घटक आपण खूप चांगल्या पद्धतीने केला पाहिजे आणि हा आपल्याला सहज जाता येता आपल्याला करता येण्यासारखा आहे। आपल्या क्रमिक पुस्तकातूनच आपल्याला तो पूर्ण करायचा आहे। क्रमिक पुस्तकातून केलेले आपल्याला शब्द जे आहेत ते तुम्हाला केवळ या पुस्तकासाठी, या परीक्षेसाठीच नव्हे तर आयुष्यभर तुम्हाला ते उपयोगाला येणार आहेत। म्हणजेच ह्या परीक्षेचा, या अभ्यासक्रमाचा, या शब्दांचा आयुष्यभर आपल्याला फायदाच होणार आहे। म्हणून व्होकॅब्युलरी आपली जितकी समृद्ध बनवता येईल तितकी तुम्ही बनवली पाहिजे। बघा, आता आपल्याला या घटकावरील प्रश्न पाहूया। रिलेटेड वर्ड्स। रिलेटेड वर्ड्समध्ये साधारण तुम्हाला एखादा घटक माहीत पाहिजे, त्या घटकाशी संबंधित जे काही तर शब्द आहेत त्याच्याशी ते शब्द आपल्याला शोधता आले पाहिजेत। जसं आज आपण वर्गात असेल, क्लासमध्ये असेल, तर क्लासमध्ये आणखीन जे काही घटक असतात त्या घटकाशी संबंधित जे जे शब्द आहेत इंग्लिशमध्ये ते आपल्याला शोधता आले पाहिजेत। क्लासमध्ये म्हटल्यानंतर बेंच, स्टुडंट्स, फ्रेंड्स, क्लासरूम, विंडोज, ब्लॅकबोर्ड, चॉक, हे अनंत असे आपले शब्द आहेत जे क्लासरूमशी संबंधित येतात। तसंच जर घरामध्ये गेलो आपण तर घराशी संबंधित जे काही शब्द आहेत, जसं बेडरूम, हॉल, किचन, हे खोल्यांशी संबंधित शब्द झाले। तिथं असणाऱ्या वस्तूंमधून देखील टीपॉय, बेड, टेबल, चेअर, टेलिव्हिजन, रेडिओ हे आपल्या घराशी संबंधित झाले। तसेच मैदानाशी संबंधित पोल, पिच, ग्रास हे मैदानाशी संबंधित। तसंच आपण एखाद्या रस्त्यावरून जात असेल किंवा समजा आपण एखाद्या वाहनामधून जात असेल तर वाहनाशी संबंधित जे काही शब्द आहेत त्यालाच रिलेटेड वर्ड्स असं देखील म्हणतो आपण। बघा, एक प्रश्न इथं आलेला आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिलेटेड विथ सर्कस। सर्कसशी संबंधित येणारा शब्द तुम्ही या पर्यायातून मला सांगायचा आहे। पहिला पर्याय आहे पॉटर, दुसरा पर्याय आहे डॉक्टर, तिसरा पर्याय आहे
पेंटर आणि चौथा पर्याय आहे जोकर. बघा, सर्कस, सर्कसशी संबंधित शब्द यापैकी कोणता असेल? सहज आपल्याला शोधता येतो तो जोकर. म्हणजे सर्कस हा शब्द देखील आपल्याला वाचता आला पाहिजे. बघा, सर्कसचं स्पेलिंग देखील कसं असतं, काही वेळा आपल्याला ते वाचताना काही वेळा चुका होऊ शकतात. आपण मराठी मीडियममधून जात असताना काही शब्दांचे स्पेलिंग ठराविक पाठ करणंच गरजेचं असतं. CIRCUS सर्कस, पण काही वेळा ते किरिसस असा उच्चार देखील मुलं करतात. यासाठी आपल्याला ह्या ठराविक शब्दांचं पाठांतर गरजेचं आहे. सर्कसशी संबंधित शब्द येणार कुठला? मग जोकर. अशाच आपण प्रश्नाच्या उत्तराच्या उलट जाऊया. आपण आता उत्तराकडनं प्रश्नाकडे जाऊया. जसं जोकरवरून सर्कस हा एक शब्द आपल्याला मिळू शकतो, तसंच पेंटरवरून कुठले शब्द मिळू शकतात हे देखील आपल्याला माहीत पाहिजे. पेंटरवरून ब्रश, कलर, वॉल, पिक्चर हे आपल्याला पेंटरवरून शब्द मिळू शकतात. डॉक्टरवरून आता तरी ह्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला डॉक्टरशी संबंधित किंवा रोगाशी संबंधित अनेक शब्द माहीत असतात. डॉक्टरवरून पेशंट, ऑक्सिजन, टेस्ट, व्हायरस, इंजेक्शन या संबंधित डॉक्टरशी संबंधित किंवा डॉक्टरी पेशाशी संबंधित जे काही शब्द आहेत ते आपल्याला माहीत असला पाहिजेत. पॉटर, पॉटर म्हणजे आपण त्या संबंधित अनेक पात्रांची, जसं ग्लास, प्लेट, अनेक धातूंची नावं घेऊ शकतो आपण. स्टील किंवा सिल्वर, अशा सिल्वर धातूशी संबंधित किंवा स्टील धातूशी संबंधित असणारी भांडी आपल्याला ती घेता येतात. तसंच मड, क्ले ह्याशी संबंधित देखील आपल्याला पॉटरशी संबंधित आपल्याला शब्द सांगता येतात. ह्यालाच आपण रिलेटेड वर्ड्स असं त्याला आपण म्हणतो. म्हणजे एखाद्या क्षेत्राशी किंवा एखाद्या उद्योगाशी किंवा एखाद्या सेवेशी संबंधित असणाऱ्या शब्दांना आपण रिलेटेड वर्ड्स असं म्हणतो. किंवा एखाद्या परिसराशी संबंधित असणारे शब्द देखील आपल्याला ह्या रिलेटेड वर्ड्समध्ये घेता येतात. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या संबंधीचे प्रश्न अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तसंच काही वेळा जोड्या लावण्यासाठी देखील शब्द आलेले असतात. ह्याच्यात देखील रिलेटेड वर्ड्सचा संबंध घेतलेला असतो. आता इथे एक प्रश्न बघूया आपण. ए आणि बी, ए आणि बी असे गट दिलेले आहेत आणि ए आणि बी या गटातील योग्य जोड्या लावायच्या आहेत. इथे मी ए लिहितो गट, इथं बी गट आहे. ए मध्ये पहिला शब्द आहे प्लांट, दुसरा शब्द आहे बर्ड, तिसरा आहे की, चौथा आहे ट्री. आता बी गटाशी संबंधित शब्द बघा. विंग्स, बीक, गन, आणि ट्रंक. आता यापैकी करेक्ट जोडी असलेली शब्द कोणते आहेत? प्लांटला विंग जोडी येणार का? बर्डला पीक जोडी येणार का? कीला गन ही जोडी येणार का? आणि ट्रीला ट्रंक ही जोडी येऊ शकते का? यासाठी आपल्याला पर्याय तिथे दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 1 ए 4 डी, दुसरा आहे 3 सी 1 ए, तिसरा आहे 4 डी 1 ए, आणि चौथा पर्याय आहे 2 बी 4 डी. यातील अचूक पर्याय आपल्याला शोधता आला पाहिजे.
म्हणजे त्याच्याशी संबंधित शब्द आपल्याला इथं शोधायचे आहेत. जसं प्लांटला विंग्स पंख नाही, प्लांटला विंग्स हा शब्द येऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 1 कॅन्सल होणार इथं. आता इथं पर्याय क्रमांक 1 कॅन्सल झाल्यानंतर इथं पर्याय पहिला चुकीचा येतो, दुसऱ्या देखील पर्याय 1 आणि ए आहे तो देखील चुकीचा येतो, आणि तिसऱ्यामध्ये देखील 1 आणि ए हा पर्याय देखील चुकीचा येतो. म्हणजे आपल्याला इथं पर्याय देखील कॅन्सल करता येऊ शकतात. पर्याय कॅन्सल करता येणं म्हणजेच उत्तराकडे आपण जवळजवळ जाणं. आपल्याला दिलेल्या पर्यायामधून देखील जर काही शब्दांचे अर्थ माहीत नसतील तर या पर्यायामधून पर्याय कट पद्धतीमधून देखील आपल्याला उत्तराकडे जाता येतं. आपल्याला हेच एवढं माहिती आहे की प्लांटला विंग्स येत नाही, 1 ला ए ही जोडी येऊ शकत नाही, तेव्हा आपण 1 आणि ए असलेले पर्याय कॅन्सल केले तर आपल्याला काही पर्याय कॅन्सल करता येतात. इथं 3 पर्याय कॅन्सल करता आले, त्यामुळे आपल्याला सहजपणे चौथा पर्यायच बरोबर आहे हे सांगता येतं. आणि तो चौथा पर्यायच बरोबर आहे. बर्ड्स बीक म्हणजे चोच म्हणतो आपण त्याची, आणि ट्री ट्रंक. बघा ट्रंक ती आपली साहित्याची ट्रंक नव्हे तर खोड म्हणतो आपण त्याला, झाडाचं खोड त्याला ट्रंक म्हणतो आपण. अशा पद्धतीनं पर्याय चौथ्यामधले 2 आणि 4 हे रिलेटेड वर्ड्स बरोबर आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला रिलेटेड वर्ड्स पाहिलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही काही शब्द पाठ देखील करणं गरजेचं आहे. यासाठी 1ली ते 5वी पर्यंतची पुस्तकं नेहमी आपल्या जवळ ठेवा, वाचा. काही शब्द आपल्याला पाठ नसतील तर ते स्पेलिंग पाठ नसतील, उच्चार माहीत नसतील तर ते विचारा आणि परीक्षेसाठी योग्य ती तयारी करा. यानंतर दुसरा घटक होता तो म्हणजे को रिलेटिंग वर्ड्स. बघा को रिलेटिंग वर्ड्समध्ये आपल्याला खूप छान पद्धतीने काही प्रश्न विचारलेले असतात. जसं एखादं चित्र दिलेलं असतं, आणि त्याला पुढं आणखीन एखादं चित्र किंवा एखादा शब्द लिहिलेला असतो आणि तुम्हाला त्या 2 शब्दांचा मिळून एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा असतो. आता बघा इथं कोणता शब्द येईल विचारलेला आहे, अक्षर येईल किंवा शब्द येईल विचारलेला आहे, आणि इथं कानाचं चित्र काढलेलं आहे. बघा कानाला आपण काय म्हणतो, बरोबर इयर. आणि इथं कुठला शब्द घातल्यानंतर एक अर्थपूर्ण शब्द बनतो असं विचारलेलं आहे. मग त्यासाठी पर्याय दिलेला आहे. बघा पर्याय 1 झेड, दुसरा आहे यल, तिसरा आहे वाय आणि चौथा आहे आर. यापैकी कोणता शब्द घातल्यानंतर तिचा अर्थपूर्ण शब्द बनतो, तर हा EAR हा शब्द पेपरमध्ये किंवा प्रश्नामध्ये छापलेला नाही आहे. इथं कोणता तरी एक शब्द घातल्यानंतर या आणि ह्या शब्दाचा अर्थ मिळून एक अर्थपूर्ण शब्द बनतो. आपल्याला या चित्रामधल्या वस्तूचं किंवा अवयवाचं नाव आपल्याला माहीत असेल तर सहजपणे आपण ओळखू शकतो. इथं काय येणार, इयर. मग आता इयर या शब्दाच्या आधी झेड घातल्यानंतर, यल घातल्यानंतर, वाय घातल्यानंतर आणि आर घातल्यानंतर या 4ही पर्यायापैकी कोणता शब्द घातल्यानंतर अर्थपूर्ण शब्द बनतो तयार, तर तिथं वाय शब्द घातल्यानंतर YEAR हा शब्द बनतो आणि तो अर्थपूर्ण आहे. इयर म्हणजे वर्ष म्हणतो आपण. 2021 हे वर्ष जसं आहे, इयर 2021, अशा पद्धतीने एक अर्थपूर्ण शब्द बनतो. ह्यालाच को रिलेटिंग वर्ड्स या घटकामध्ये तो प्रश्न येतो. अशा पद्धतीनं असे शब्द आपल्याला माहीत असणं, चित्रांचे शब्द देखील आपल्याला माहीत असणं, चित्रांचे अर्थ, चित्रांचे उच्चार, चित्रांचे स्पेलिंग हे देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजेच एका शब्दामध्ये 2 शब्द लपलेले असतात किंवा 2 शब्दांचा मिळून एक शब्द तयार होतो. काही वेळा एका शब्दामधून 3-4 शब्द देखील आपल्याला बनवता येतात. जसं मराठीमध्ये काही असे शब्द असतात बघा. एक प्रचलित प्रश्न आहे जसा अहमदनगर. या अहमदनगरमध्ये किती अर्थपूर्ण शब्द दडलेले आहेत.
हे जसं शोधतो आपण तसंच इंग्रजीच्या शब्दामधून देखील असे अर्थपूर्ण शब्द आपल्याला शोधता आले पाहिजे. त्यालाच आपण को रिलेटिंग वर्ड्स असं म्हणतो. प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला या अशा अर्थपूर्ण शब्दांचे किंवा को रिलेटिंग वर्ड्स शब्दांचे प्रश्न सोडवता येणं शक्य होतं. बघा एक खूप चांगला प्रश्न दिला आहे बघा इथं. इथं एका व्यक्ती चित्र काढलेलं आहे, पुढं कोणतेही चित्र काढलेलं नाही आहे आणि इथं आपल्याला अर्थपूर्ण शब्द कोणता बनेल. खाली आपल्याला एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे थ्रो, दुसरा आहे गो, तिसरा आहे रन आणि चौथा आहे वॉक. बघा इथं कोणता ह्या 4 पर्यायापैकी शब्द घालू जेणेकरून तिथं तिसऱ्या चौकोनामध्ये आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द बनवता येईल. या चित्राला आपण कोणतं नाव देतो? मॅन. मॅन थ्रो शब्द घातल्यानंतर मॅन थ्रो. दुसरा शब्द घातला गो, मॅन गो, मँगो. तिसरा शब्द घातला मॅन रन, मॅन रन. चौथा शब्द घातला मॅन वॉक, मॅन वॉक. यापैकी आपल्याला प्रचलित शब्द आहे, या उन्हाळ्या सुट्टीत बऱ्याच जणांनी तो खाल्ला देखील असेल बघा, तो मँगो. हा चित्र शब्द आणि मिळालेला शब्द मात्र खूप वेगळाच. मनुष्य गो ही काय आहे? क्रियापद आहे. मनुष्याचं चित्र दिलेलं आहे, गो हे क्रियापद घातलं आणि मिळाला मात्र एका फळाचं स्पेलिंग मँगो. अशा पद्धतीने आपल्याला को रिलेटिंग वर्ड्स असे प्रश्न सोडवायचे आहेत. आता या व्होकॅब्युलरीमधलाच तिसरा जो उपघटक आहे तो म्हणजे रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स आपण मराठीत देखील रायमिंग वर्ड्सची प्रश्न सोडवलेले आहेत. लहानपणापासून आपण अनेक कविता ऐकलेल्या आहेत, गाणी ऐकलेली आहेत, त्याच्यातून देखील आपल्याला हे रायमिंग वर्ड्स मिळालेले असतात. पहिलीपासून आपण रायमिंग वर्ड्स शोधत असतो. कवितेमध्ये तर आपल्याला ते सहज सापडतात. आपण ती जोड्या देखील लावतो. परीक्षेला मात्र ह्या कवितेमधून नव्हे तर तुमच्या व्होकॅब्युलरीमधून तुम्हाला ते शोधायचे असतात. बघा, द वर्ड्स दॅट राईम विथ इच अदर आर कॉल्ड रायमिंग वर्ड्स. स्टुडंट्स शुड लर्न द रायमिंग वर्ड्स. दे शुड रीड मोर अँड मोर सो दॅट दे कॅन यूज देम इन देअर डेली लाईफ. बघा, रायमिंग वर्ड शोधण्यासाठी छोटीच युक्ती आहे, ती म्हणजे कोणताही शब्द जरी असला, कितीही लांबीचा असला, तर त्या 2 शब्दापैकी शब्दांचा जो उच्चार आहे आणि शब्दांचा जो शेवट होतो उच्चारानं, त्या शेवटच्या उच्चारातील शब्दांची रचना सारखी असते किंवा शब्दाच्या उच्चाराची शेवटची उच्चार हे सारखे येतात. जसं आपण एक शब्द घेऊ कट. याच्यामध्ये ट अट अट असा उच्चार शेवटला येतो, कट. असाच उच्चार असणारा दुसरा शब्द आपल्याला बट, शर्ट, नट, गट. आता स्पेलिंग समान येणार पण उच्चार चुकीचा वेगळा असेल. याला ऊट म्हणतो आपण. याचा उच्चार ऊट येतो, ऊट. इथं अट असा उच्चार आला पाहिजे शेवटला, पण या PUTचा मात्र काय येतो? उट. उट असा शब्द शेवटला येतो. म्हणजेच जसं कट आणि बट हे एकमेकाशी रायमिंग वर्ड्स आहेत, तसे कट आणि पूट हे एकमेकांचे रायमिंग वर्ड्स होऊ शकत नाहीत. बट आणि पूट हे देखील एकमेकांचे रायमिंग वर्ड्स होऊ शकत नाहीत. म्हणजे उच्चार, शेवटचा उच्चार हा ज्या 2 शब्दांचा समान असतो ते एकमेकांचे रायमिंग वर्ड्स असतात असं आपण म्हणतो. हे असेही शब्द, त्यासाठी आपल्याला फक्त स्पेलिंग बघून नव्हे तर त्या शब्दांचे स्पेलिंग आणि त्याचे उच्चार हे देखील आपल्याला बघावे लागतात. स्पेलिंग समान आहे म्हणून त्याचं आपण रायमिंग वर्ड्स जोडी लावली
आपलं उत्तर चुकू शकतं. यासाठी त्या शब्दांचा उच्चार हा देखील महत्त्वाचा असतो. यासाठी मग पर्यायामध्ये न बसणारा रायमिंग वर्ड्स कोणता हे देखील विचारलं जातं, किंवा एक शब्द देऊन खालील 4 पर्यायापैकी कोणता शब्द त्या शब्दासाठी रायमिंग वर्ड्स म्हणून निवडता येऊ शकतो हे देखील विचारलेलं असतं, किंवा 2-2चे रायमिंग वर्डची जोड्या दिलेल्या असतात आणि यापैकी चुकीचा रायमिंग वर्डची जोडी कोणती हे असं देखील विचारलेलं असतं. अशा पद्धतीनं आपल्याला रायमिंग वर्ड्सवर एक प्रश्न घेऊया आपण, म्हणजे तुम्हाला आणखीन क्लिअर होईल. बघा, मेक, टेक, बेक कोणता येईल शब्द? त्यासाठी पर्याय दिलेला आहे. मी आता उच्चार घेत नाही, कारण मी उच्चार घेतला की तुम्हाला त्याच्या पर्यायामध्ये लगेच जाता येईल. बघा, इथं शब्द लिहिलेले आहेत, तुम्हाला दिसत आहेत. CAKE, COOK, COCK, CARE. यापैकी यांना इथं जोडणारा या दिलेल्या पर्यायापैकी कोणता शब्द असेल जो रायमिंग म्हणून आपल्याला तिथं निवडता येईल? मेक, टेक, केक म्हणजे आपल्याला इथं 4थी त्या अक्षराची शब्दाची जोडी शोधायची आहे. पर्याय 1, 2, 3 आणि 4 यापैकी कोणता बसतो? तर पर्याय क्रमांक 1 बसतो. कारण बघा, बाकीचे उच्चार कॉक असा येतो, केअर असा येईल, कुक असा येईल आणि याचा उच्चार मात्र काय होईल? केक असा होईल. म्हणजेच स्पेलिंग समान आणि उच्चार ह्या 2 गोष्टींचा इथं थोडासा अर्थ घ्यावा लागतो. जेवढं तुम्ही वाचन कराल तेवढ्या पद्धतीने तुम्हाला हे रायमिंग वर्ड्स शोधता येतील, वाचता येतील, त्याचे प्रश्न आपल्याला सोडवता येतील. अशा पद्धतीनं आज आपण व्होकॅब्युलरी या घटकामधील रिलेटिंग वर्ड्स, को रिलेटिंग वर्ड्स आणि रायमिंग वर्ड्स हे 3 उपघटक बघितलेले आहेत. अजून ह्या व्होकॅब्युलरीमध्ये आपले साधारण 12 ते 15 उपघटक आहेत. दररोज आपले 2, 3, 4 जसे वेळानुसार या घटकांची रचना बनते तशा पद्धतीने आपण हे लेक्चर घेत जाणार आहोत. आज आपण व्होकॅब्युलरी बुद्धिमत्तेचं इंग्रजी विषयाचे घटक पाहिला. दररोज आपले इयत्ता 5वीचे स्कॉलरशिपचे काही ना काही घटक होत जातील. सर्वांनी दररोजच्या दररोज लेक्चर्स आपले बघावेत, त्याच्यासंबंधीचे सराव करावा, जेणेकरून परीक्षेच्या वेळी गोंधळ होणार नाही किंवा आपला अभ्यासक्रम मागं राहणार नाही. त्यासाठी वेळेवर हा अभ्यासक्रम पूर्ण करत राहा, बघत राहा आपलं ऑनलाईन न्यू एज्युकेशन यूट्यूब चॅनल. नमस्कार.